आज रविवार असल्यामुळे आपल्याला एक काम करायचं होतं ते म्हणजे शिवण्याची हेअर कटिंग करायची होती आणि आपण घरच्या घरी बर्गर बनवणार असल्यामुळे आपल्याला बर्गर पाव लागणार होते. त्यामुळे गेलो फ्रेश व्हिलामध्ये बर्गर पाव आणण्यासाठी. फ्रेश व्हिलामध्ये गेल्यानंतर 2 बर्गर पावाच्या पिशव्या घेतल्या. पिशव्या घेतल्यानंतर आता बर्गरसाठी जे सामान आपल्याला लागणार होतं ते घेतलं. 2 मेयोनीज घेतले. ब्राउन मेयोनीज, व्हाईट मेयोनीज. त्यानंतर आपल्याला चीज स्लाइस पण पाहिजे होती म्हणून चीज स्लाइस पण घेतली आणि शिवण्यासाठी दुधामध्ये काहीतरी खायला पाहिजे होतं म्हणून चोकोज घेतले. चोकोज घेतल्यानंतर फायनली आपण पोहोचलो पार्लरमध्ये. पार्लरमध्ये गेल्यानंतर शिवण्याला बसवली तर आम्हाला वाटलं की रडेल, पण शिवण्या काही रडली नाही. मस्तपैकी क्यूट अशी बसली होती. फायनली तिची हेअर कटिंग झाली. हेअर कटिंग झाल्यानंतर घरी आलो. नंतर आम्ही पहिल्यांदा कांदा, टोमॅटो, काकडी याचे स्लाइस कापून घेतले बर्गरसाठी. कांदा, टोमॅटोचे स्लाइस कापून झाल्यानंतर मस्तपैकी अशी डिश सजवली. डिश सजवून झाल्यानंतर तर फ्रेश व्हिलामधनं आलू टिक्की आणले होते. तर आलू टिक्की पहिल्यांदा म्हणलं तेलामध्ये तळून घेऊया. आलू टिक्की तेलामध्ये टाकली तोपर्यंत आपण पाव कटिंग करून घेतले. पाव कटिंग करून घेतल्यानंतर ब्राऊन आणि व्हाईट मेयोनीज पावांना लावून घेतलं असं आणि त्यानंतर आपण आलू जे सलाड कटिंग केलं होतं असं मस्तपैकी सजवून घ्यायचं. मस्तपैकी सलाड सजवून घेतल्यानंतर जी आपण आलू टिक्की आणली होती ती या पावाच्या वरती ठेवायची. पहिल्यांदा चीज स्लाइस टाकलं, त्यानंतर आलू टिक्की काढली आणि आलू टिक्की काढून नंतर या बर्गरवर ठेवली. बर्गरवर ठेवल्यानंतर आपला फायनली असा बर्गर तयार झालेला आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टोमॅटो सॉसनेही बर्गर सजवू शकता. घरी बनवलेला बर्गर कसा झाला एक आता खाऊन बघणार होतो, तर एक नंबर असा बर्गर झाला होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा झालेला आहे ते.